तुम्ही कधी विचार केलाय की ज्या टोल नाक्यावर तुम्ही पैसे भरता तिथे तुमची मालकी असू शकते आणि त्यातून तुम्हाला कमाईही होऊ शकते। भारतात हायवेचं जाळ पसरतंय, पण तुम्हाला माहित आहे का की सामान्य माणूस या कोट्यवधींच्या प्रकल्पातून नफा कमावू शकतो। तुमच्या खिशातून टोलचे पैसे जाण्याऐवजी तुमच्या बँक खात्यात टोलची कमाई जमा झाली तर चला जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तुमच्या स्क्रीनवर जे दृश्य दिसत आहे ते आहे महाराष्ट्रातील सर्वात व्यस्त मुंबई पुणे एक्सप्रेसवे किंवा नव्याने बांधलेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग। दररोज या महामार्गावरून हजारो गाड्या, कार, बस, ट्रक आणि अवजड वाहने जातात आणि यातील प्रत्येक वाहन टोल भरते। एक साधे गणित पाहूया मित्रांनो, जर एका टोल प्लाझावरून दिवसाला 60,000 वाहने जात असतील आणि सरासरी टोल 300 रुपये असेल तर एका दिवसाची कमाई अंदाजे 1.8 कोटी रुपये होते। म्हणजे महिन्याला 54 कोटी आणि वर्षाला 648 कोटी रुपये। आता कल्पना करा, जर या महामार्गाचा एक छोटासा हिस्सा तुमच्या मालकीचा असेल तर जर या टोलच्या कमाईतील काही भाग दर काही महिन्यांनी तुमच्या बँक खात्यात जमा झाला तर हे ऐकायला अशक्य वाटेल, पण आज आपण हेच पाहणार आहोत की सामान्य गुंतवणूकदार भारतातील महामार्गासारख्या पायाभूत सुविधांमध्ये कशी भागीदारी करू शकतात। आणि विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला करोडोंची गरज नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत। पहिली आहे हायवे इन्फ्रास्ट्रक्चर मधून उत्पन्न कसे मिळते। दुसरा आहे गुंतवणूकदार या प्रकल्पामध्ये कसे सहभागी होऊ शकतात। तिसरा आहे इन्व्हेट्स म्हणजे काय आणि चौथा आहे या गुंतवणुकीतून नियमित उत्पन्न कसे मिळू शकतो। आणि पाचवा आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा, गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला कोणते धोके माहीत असणे आवश्यक आहे। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, भारतातील पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्र सध्या एका सुवर्ण काळातून जात आहे। सरकार देश पातळीवरती महामार्गाचे जाळे विणवण्यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजे सार्वजनिक खाजगी भागीदारी या मॉडेलच्या मोठ्या प्रमाणावरती वापर करत आहे। या प्रक्रियेत सरकार प्रकल्पाची आखणी आणि मंजुरी देते, परंतु प्रत्यक्ष रस्ते बांधणे, त्याचे व्यवस्थापन करणे आणि त्याची देखभाल करण्याची जबाबदारी खाजगी कंपन्यांकडे सोपवली जाते। या बदल्यात त्या कंपनीला संबंधित महामार्गावरती 15 ते 30 वर्षापर्यंतचा कन्सेशन पिरियड दिला जातो, ज्या दरम्यान त्यांना तिथून जाणाऱ्या वाहनांकडून टोल वसूल करण्याची कायदेशीर अधिकार मिळतो। या कंपन्यांचे काम केवळ टोल गोळा करणे एवढेच नसते, तर रस्त्याची गुणवत्ता टिकवून ठेवणे, टोल नाक्यावर अद्ययावत तंत्रज्ञान वापरणे आणि प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेणे ही देखील त्यांची जबाबदारी असते। महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांच्या संख्येत होणारी वाढ ही या प्रकल्पाच्या कमाईचा मुख्य आधार असते। एकदा रस्ता बांधून पूर्ण झाला की पुढील अनेक दशके त्यातून नियमित आणि स्थिर रोख प्रवाह निर्माण होतो। पूर्वी अशा मोठ्या प्रकल्पामध्ये केवळ मोठ्या बँका किंवा परदेशी संस्थाच गुंतवणूक करू शकत होत्या, परंतु आता इन्व्हेट्स म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट सारख्या माध्यमामुळे एक सामान्य रिटेल गुंतवणूकदार देखील या महामार्गाच्या कमाईत आपला वाटा मिळवू शकतो। म्हणजे थोडक्यात सांगायचं तर तुम्ही तुमच्या बचतीचा छोटा हिस्सा गुंतवून या राष्ट्रीय मालमत्तेचा अशंत मालक बनवू शकता आणि त्यातून मिळणाऱ्या टोल उत्पन्नाचा लाभ घेऊ शकता। आता तुम्हाला प्रश्न पडेल की इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट म्हणजे काय, ते मी तुम्हाला सांगते। यालाच आपण ना इन्व्हेस्ट सुद्धा म्हणतो। म्हणजे 2014 मध्ये SEBI ने याची सुरुवात केली होती। सोप्या भाषेत सांगायचं तर इन्व्हेट ही एक ट्रस्ट आहे जे उत्पन्न मिळवून देणाऱ्या पायाभूत सुविधांची मालमत्तेची मालकी ठेवते। आता यामध्ये काय असू शकते ते मी तुम्हाला सांगते। पहिला आहे टोल रस्ते आणि हायवे, दुसरा आहे वीज वितरण नेटवर्क म्हणजे पॉवर ट्रान्समिशन, तिसरा आहे गॅस पाईपलाईन्स, चौथा आहे सौर किंवा पवन ऊर्जा प्रकल्प। अनेक इन्व्हेट्स शेअर बाजारात लिस्टेड असतात, म्हणजे तुम्ही शेअर प्रमाणेच त्याचे युनिट्स खरेदी आणि विक्री करू शकतात। जेव्हा या मालमत्तेमधून उत्पन्न मिळते तेव्हा त्यातील मोठा हिस्सा गुंतवणूकदारांना वितरित केला जातो। तर मित्रांनो, हायवे इन्व्हेटचे उदाहरण मी तुम्हाला काही सांगते। भारतातील एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे IRB इन्व्हेट फंड। हे 2017 मध्ये लॉन्च झाले होते। महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे रस्ते आणि इतर राज्यामधील जसे की गुजरात, राजस्थान, कर्नाटक हायवे प्रकल्प या ट्रस्टच्या अंतर्गत येतात। या महामार्गावरून चालणाऱ्या वाहतुकीतून टोल गोळा होतो, तो या इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचा महसूल बनतो। प्रकल्पाचा कालावधी लांब असल्याने जसे की साधारण 15 ते 20 वर्षे, त्यातून मिळणारे उत्पन्नही दीर्घकालीन असू शकते। आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की गुंतवणूकदारांना उत्पन्न कसं मिळते।
त्याचं उत्तर मी तुम्हाला देते. जेव्हा तुम्ही इन्व्हिटचे युनिट्स खरेदी करतात तेव्हा तुम्ही त्या ट्रस्टचे युनिट होल्डर बनता. ट्रस्टला मिळालेल्या उत्पन्नाचा काही भाग गुंतवणूकदारांना डिस्ट्रीब्युशन म्हणजे लाभांश किंवा व्याजाच्या स्वरूपात दिला जातो. हे वितरण सहसा तिमाहीला म्हणजे की क्वार्टरली किंवा 6 महिन्याला होऊ शकते. आता याचे आकर्षण का आहे त्याचे पॉईंट्स मी तुम्हाला सांगते. पहिलं आहे हायवेमधून नियमित महसूल मिळतो. दुसरं म्हणजे हे प्रकल्प अनेक वर्षासाठी असतात. तिसरं आहे गुंतवणूकदारांना ठराविक काळाने उत्पन्न मिळण्याची शक्यता असते. मित्रांनो, अनुभवी गुंतवणूकदार अनेकदा कंपाऊंडिंग या जादूचा वापर करून आपली संपत्ती वाढवतात. तेव्हा तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवरती लाभांश किंवा वितरण मिळते आणि तेव्हा ते पैसे खर्च न करता पुन्हा त्याच इन्व्हिटचे अधिक युनिट्स खरेदी करण्यासाठी वापरले जातात. त्यामुळे तुमच्याकडे असलेल्या युनिट्सची संख्या वाढते आणि पुढच्या वेळी जेव्हा लाभांश जाहीर होतो तेव्हा तो या वाढीव युनिट्सवरती मिळतो. ही प्रक्रिया दीर्घकालीन सुरू राहिल्यास तुमच्या मूळ गुंतवणुकीपेक्षा मिळणारे उत्पन्न कित्येक पटीने वाढू शकते. सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, ही तुमच्या पैशाने पैसा कमवण्याची पद्धत आहे. मात्र हायवे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर मधील ही गुंतवणूक पूर्णपणे जोखीममुक्त नाही. ही समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पहिली मोठी जोखीम म्हणजे ट्रॅफिक मधील घट. जर एखादा नवीन पर्यायी रस्त्यामुळे किंवा इतर कारणांमुळे महामार्गावरील वाहनांची संख्या कमी झाली तर थेट टोल उत्पन्नावरती परिणाम होतो. दुसरीकडे आर्थिक मंदीच्या काळात औद्योगिक हालचाली मंदावतात, ज्यामुळे अवघड ट्रक आणि व्यावसायिक वाहनांची ये जा कमी होऊन महसूल घटतो. मित्रांनो, भारतातील पायाभूत सुविधांचा विकास पाहता इन्व्हिट्स हे गुंतवणुकीचे एक आधुनिक साधन म्हणून पुढे येत आहे. महामार्ग, पॉवर लाईन्स यासारख्या मोठ्या प्रकल्पांमध्ये भागीदारी करण्याची ही एक चांगली संधी आहे. पण लक्षात ठेवा, शिक्षण आणि माहिती हीच योग्य गुंतवणुकीची पहिली पायरी आहे. हा व्हिडिओ फक्त गुंतवणूक माहितीसाठी आहे. याला गुंतवणुकीचा सल्ला समजू नये. शेअर बाजार आणि इन्व्हिटमधील गुंतवणूक जोखीमच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःचे संशोधन करा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही कधी इन्व्हिट्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार केला आहे का? कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सॲप करा 9108014192. बॉसवाला. Be the boss.